लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आर्याने ते सोनोग्राफीचे रिपोर्ट घरी जीवा आणि नंदिनीला दाखवण्यासाठी आणलेले असतात. दाखवल्यानंतर खरं आर्याला या जीवाला मिठी मारायची असते, पण मात्र जीवा मिठी न मारता तिला सेकहँड करतो आणि नंदिनीला इकडे अभिनंदन करून तिला मिठी मारत असतो. जेव्हा जीवा नंदिनीला मिठी मारून एवढं छान बोलत असतो तेव्हा मात्र ही आर्याला अजिबातच पटत नसतं. तिचा मात्र जळफाट इकडे होत असतो. आता इकडे जीवानी मिठी मारल्यानंतर नंदिनी सुद्धा आर्याकडे जाते आणि आर्याला मिठी मारते आणि तिचं सुद्धा ती अभिनंदन करत असते आणि तिला म्हणत असते, एवढी आनंदाची बातमी झाली ना आज, तर आपण छान चाट करूया. तुला आवडतं ना जीवा, छान चाट बनवता, तुला माहिती आहे का? त्यावर आर्या म्हणत असते, हो खरंच जीवा, तू चाट बनवशील माझ्यासाठी? त्यावर नंदिनी म्हणत असते, का नाही बनवणार, तुझ्या निमित्ताने आमचं बाळ सुद्धा ते चाट खाणार आहे. असं म्हणून नंदिनी जीवाचं कौतुक करत असते, त्याच्या चाटचं कौतुक करत असते आणि आर्याला म्हणत असते, अगं आर्या, तुला माहीत नाही जीवा किती छान चाट बनवतात. एकदा तर त्यांनी आमच्या आश्रममध्ये क्लायंट आले होते, त्यांच्यासाठी अख्खा पाणीपुरीचा गाडा त्यांनी ठेला लावला होता. विचारू नकोस ते किती छान बनवतात. तर आता इकडे आर्या म्हणत असते, हो का जीवा, खरंच? त्यावर जीवा म्हणतो, हो मग अगदीच खरं. आता नंदिनी जीवाकडे जाते आणि जीवाला म्हणत असते, जीवा तुम्हाला आठवतंय का ते सगळं? त्यावर जीवा म्हणत असतो, हो मला त्या सर्व गोष्टी आठवतात आणि हे सगळं काही मी का केलं होतं तुला आठवतंय ना? तुला मनवण्यासाठी, तुझा रुसवा घालवण्यासाठी. आता तुझा रुसवा जास्त तर नाही घालू शकलो, पण तरीसुद्धा बऱ्यापैकी मी तुला मनवलं होतं, हो का नाही? असं तिला जवळ घेऊन म्हणत असतो. आता हे सगळं काही आर्या पाहत, तिला मात्र हे अजिबातच बघवत नसतं. ती मध्येच आवाज करते आणि म्हणत असते, तुमच्या दोघांचं काय चाललंय? तुम्ही कुठेही सुरू होता, क्लिनिक असू द्या, पार्किंग असू द्या किंवा तुमची रूम, तुमच्या रूममध्ये मी आहे याचं तरी भान ठेवा. असं म्हटल्यानंतर हे दोघीही बाजूला होतात आणि ते नंदिनीला मात्र हे थोडंसं खटकत असतं, हिचं बोलणं वागणं. आता तितक्यातच खाल्लं माननी आवाज देते नंदिनीला, नंदिनी नंदिनी असं म्हटल्यानंतर नंदिनी दरवाजाकडे जाते. नंदिनी बाहेर जातच असते, तितक्यात जीवासुद्धा तिच्या मागे जातो. त्यावर इकडनं आर्या म्हणत असते, अरे जन्मजे तू कशाला जातोस? नंदिनीला आवाज दिलाय ना, मग तू थांब की आपण गप्पा मारूया. असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, नाही नाही मी बघतो ना, नंदिनीसोबत जातो मी, मारूया की नंतर गप्पा. असं म्हटल्यानंतर आता आर्या त्याला म्हणत असते, जन्मजे तू माझ्यापासून पळतोस का? त्यावर जीवा म्हणतो, नाही रे आर्या, काय बोलतेस तू, असं काही नाहीये. असं म्हटल्याबरोबर इकडनं आर्या काही बोलणारच, तितक्यात मागणं परत आता माननी आवाज देते. त्यामुळे जीवा दरवाजा उघडतो आणि माननीला म्हणत असतो, हो हो येतोच आम्ही. आता जीवा बाहेर निघलेला असतो. इकडे नंदिनी आर्याला म्हणत असते, आर्या तू थांब इथेच, आराम कर, आम्ही येतो खालून. असं म्हणून नंदिनी सुद्धा बाहेर गेलेली असते. आर्याला मात्र अजिबातच हे पटत नसतं, जीवा माझ्यापासून का लांब जातोय हेच तिला कळत नसतं आणि राग सुद्धा येत असतो. आता ती परत रूमच्या बाहेर येते आणि त्यांच्या मागेच इकडे खाली आलेली असते. हे दोघं पायऱ्याहून खाली उतरताना सुद्धा जीवा नंदिनी एकमेकांच्या हातात हात धरूनच चालत असतात. हे आर्याला खटकलेलं असतं. आर्या मुद्दाम आता पडण्याचं नाटक करते. त्यामुळे जीवा आणि नंदिनी दोघी धावत जातात आणि तिला सावरतात आणि इकडे सोप्यावर बसवतात. तितक्यात माननी सुद्धा आलेली असते. आता नंदिनी पडदिशीने आर्याला पाणी पिण्यासाठी देते आणि माननी आर्याला म्हणत असते, काय ग आर्या, जरा सावकाश चालायचं ना, 2 जीवाचीस ना तू, घाबरली होती ग मी. पोटात बाळ असताना प्रत्येक पाऊल जरा सांभाळून टाकायचा. अगं आमच्या नंदिनीचा सुद्धा अपघात झाला होता, तेव्हा सुद्धा आम्ही असं सगळेजण घाबरलो होतो, अगदी जीव टांगीला लागला होता, पण तिला आणि तिच्या बाळाला काही काळजी घे बरं का आर्या, असं तिथे प्रेमाने माननी तिला सांगत असते. तेव्हा खरं तर इकडे जी काही आर्या असते तिला पडदिशीने मिठी मारते माननीला. तेव्हा माननी म्हणतात, अगं असं काय करतेस, जशी मला नंदिनी काव्या तशीच तू आहेस, इथून पुढे तुझी काळजी सगळी मी घेईल बरं का. असं म्हटल्याबरोबर ही आर्या तर फार खुश होते आणि म्हणत असते, त्यासाठीच खरं तर आई मी तुझ्यासाठी काहीतरी आणले. आता ही आर्या माननीला आई सुद्धा म्हणायला लागली बरं का. असं म्हणून ती लगेच रिपोर्ट काढते आणि माननीला दाखवत असते. तेव्हा तर इकडे नंदिनीला हे अजिबातच आवडलेलं नसतं. ती विचार करत असते, हिने हे सगळं काही दाखवायची काय गरज होती. आता इकडे माननी सुद्धा रिपोर्ट पाहून खुश झालेली असते. ती म्हणते, अगो बाई किती छान, थँक्यू म्हणजे छान वाटलं तुझे रिपोर्ट वगैरे बघून. आम्हा मोठ्यांना काय हवं असतं ग, तुम्ही मुलांनी तुमचा आनंद सुखदुःख सगळं शेअर केलं एवढंच. बरं बस आर्या तू, मी तुझ्यासाठी चहा बनवते. असं म्हटल्याबरोबर ही आर्या म्हणत असते, आई तुम्ही बसा, मी बनवते, मला छान बनवता येतो चहा. असं म्हणून बाई ही पुढं पुढं करत असते आणि किचनमध्ये निघून गेलेली असते. आता तिच्या पाठोपाठ माननी सुद्धा निघून गेलेली असते. इकडे जीवा आणि नंदिनीला हे आर्याचं वागणं बोलणं अजिबातच दोघांना सुद्धा पटत नसतं. इकडे दुसऱ्या बाजूला रम्याने हे सगळं काही बघितलेलं असतं बरं का. हे सगळं काही सांगण्यासाठी ती वसूकडे गेलेली असते आणि वसूला म्हणत असते, अगं आई मी बाहेर काय बघितलं माहिती आहे का, ती आर्या आली आहे
आणि आर्या मामीच्या खूप पुढे पुढे करते ग. मला तर कळतच नाही नेमकं काय चाललंय, काहीतरी नक्कीच गोंधळ आहे म्हणून. तुला आठवतंय आई, मामीला ती पहिली काकू म्हणायची, पण आता चक्क ती आई म्हणते आणि ती किचनमध्ये सुद्धा गेली आपल्या चहा बनवण्यासाठी. काय चाललंय नेमकं, काहीतरी नक्कीच असणार आहे. त्यावर वसू म्हणते, काय म्हणतेस रम्या, काय असणार आहे नेमकं, सांगतेस का स्पष्ट, काय कळलंय तुला? त्यावर रम्या म्हणत असते, अगं आई तुला कसं कळत नाही, ही रम्या आपल्या घरात शिरली, वरनं प्रेग्नेंट आहे, मामींना काकूपासनं आईपर्यंत आली, किचनमध्ये सुद्धा आपल्या शिरली, चहा वगैरे बनवायला लागली, म्हणजे तुला कळत नाही का नेमकं काय सुरू आहे? वसू म्हणत असते, हो गं मला सुद्धा कळतंय, पण नेमकं काय सुरू असेल तिच्या मनात आणि काय चाललं असेल? त्यावर इकडनं लगेच रम्या गाणं म्हणायला सुरुवात करते. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, असं म्हटल्यानंतर वसू सुद्धा तिला गाणं म्हणू लागते. त्यावर रम्या म्हणत असते, आई पण इथे वेगळे बरं का जरा, इथे धडधड पोटात वाढते. त्यावर वसू म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला? त्यावर रम्या म्हणत असते, अगं आई ते धडधड जीवात वाढते. म्हणजे काय म्हणायचंय तुला, आर्या आणि जीवाचं काही सुरू आहे असं म्हणायचंय का? पण हे कसं शक्य आहे ग, काही पण कशी बोलतेस तू रम्या? त्यावर रम्या म्हणते, अगं म्हणजे जीवाकडनं मला माहीत नाही काय आहे, पण आर्याकडनं पक्क आहे बघ. ह्या आर्याच्या मनात नक्कीच जीवाबद्दल काहीतरी आहे, काहीतरी नक्कीच शिजतंय यांच्यात. त्यावर वसू म्हणत असते, अगं काय बोलतेस तू रम्या, हे कसं शक्य आहे सांग बरं. त्या आर्याने त्या दिवशी तिचा बॉयफ्रेंड आणला होता. त्यावर रम्या म्हणत असते, अगं बॉयफ्रेंड काय गं, काही बी उभा करता येतं आजकाल, त्याचं काही विचारू नको, पण तिचं काहीतरी सुरू हे मला माहिती आहे. इकडे वसूला तर काही कळत नसतं, वसू तर डोक्याला हात लावून बसलेली असते, काय चालले मला काही कळत नाही बाई. रम्या म्हणत असते, हे सगळं काही माहीत करून घ्यायचं असेल तर त्या आर्याशी मैत्री करावी लागेल, तरच आपल्याला सगळा काही गोंधळ कळेल, असं या दोघींनी ठरवलेलं असतं. आता ह्या दोघी कशा प्रकारे तिच्याशी मैत्री करतात हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम.